राम राम बाबू भाई. आज काय आपल्या रिझर्वेशनची ट्रिपच आली नाही बरं का. पण काय करणार आता, सीएनजी पीएनजी डांगे चौकात भरला सकाळी मस्तपैकी. आम्ही 8-9 वाजेपर्यंत थांबलो, तरी पण आउट स्टेशनची ट्रिप वाजली नाही बरं का. फायनली आपण एक लोकलची ट्रिप घेतली, ते पण लोहगावची. काय करणार आता, कस्टमरला त्यांच्या लोकेशनला सोडलं. 9:30 वाजता 2-4 ट्रिपा वाजल्या, लोकलच्या पास केल्या, काय पटल्या नाही त्या. मग काय आपल्याला वाजली मुंबई एअरपोर्टची. घ्यावी का नको फायनली घेतली. मला चला म्हणलं आता बसून काय करायचं म्हणलं. कस्टमरला 9:15 वाजता पिकअप केलं. तुम्हाला माहिती आहे आता लोहगावून इकडे यायचं म्हणलं एक्सप्रेस हायवेला, तुम्हाला माहिती आहे कसलं ट्रॅफिक लागतंय ते. तासावा तास तिथंच गेला. आपण 640 रुपयाचा फास्टॅगला रिचार्ज केला बरं का. एकदा एक्सप्रेस हायवेला लागलो, कस्टमरला त्यांच्या 2:15 वाजता एअरपोर्टला सोडलं लोकेशनला, आणि आपलं बिल झालं 2600 रुपये बरं का. मस्त पैकी म्हणलं आता कुठं जायचं, बीकेसीला जायचं तर 4 वाजता ट्रिप वाजते. म्हणलं आता जायचं कुठं तरी जो एअरपोर्टकडे चला म्हणलं. आता तिकडे वाजली तर तसंच करत आपल्या बीकेसीला जावं म्हणलं. जो एअरपोर्टकडे गेलो की लगेच आपल्याला वाजले ते पण कुठले माहिती आहे, बाणेरचे. लय भारी झालं म्हणलं. आता कस्टमरच्या लोकेशनला गेलो, कस्टमरला पिकअप केलो. 1 किलोमीटर आलो की कस्टमर म्हणले आमची बॅग राहिली की भाई आता काय करायचं. आता मग काय जावं लागले की रिटर्न. आता 1 किलोमीटर रिटर्न त्यांच्या कस्टमरच्या लोकेशनला गेला, बॅग घेतली ना अजून रिटर्न माघारी आलो बरं का. मग काय येता सीएनजी पीएनजी मस्तपैकी भरला. घाटामध्ये थोडंसं ट्रॉफिक लागलं, 10-15 मिनिटाचं रोडचं काम आहे, ते काही मिटत नाही कधी. मस्तपैकी त्यांच्या लोकेशनला 5 वाजता सोडलं बरं का बाणेरला कस्टमरला. आपलं बिल झालं 2300 रुपये. 6-7 घंटेमध्ये आपला मुंबई रिटर्न झाला दौरा. जाऊ द्या बाबू बाय, काय करणार, आपला विषय वेगळाच आहे. काय करणार, कसा तर धंदा करावाच लागणार आहे बाबा, अवघड आहे.